नमस्कार, मी संदीप जाबडे स्वागत करतो तुमचं आपल्या कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत आहेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष. चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत. कळमे साहेब, आपलं स्वागत आहे कोकण न्यूज मराठीमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पुन्हा एकदा लातूर तालुक्यामध्ये असणारे 2 जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्यापैकी सर्वसाधारण आरक्षण कुठे पडेल याची प्रतीक्षा समस्त तुमच्यासोबत सहसा पोलादपूरकरांना नव्हती. आणि पुन्हा एकदा लोहारे गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण झालं आणि तुम्हाला दुसऱ्यांदा शिवसेना पक्षानं या लोहारे गटातून उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? मी 3 वेळा जिल्हा परिषद निवडून आलो. 2 वेळाला मला लोकांनी देवळा मतदारसंघात निवडून दिलं. तिसऱ्यांदा लोहारे जिल्हा परिषद गटातून निवडून दिलं. हा एक इतिहास आहे आणि इकडची सीट कधी येत नव्हती. आणि माझं काम बघून मी गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षामध्ये प्रशासनाचं काम करतोय. ते काम बघून लोकांनी मला इकडे निवडून दिलं आणि पुन्हा एकदा या मतदारसंघ ओपन पडला. पुन्हा मला पक्षाने संधी दिली आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जातोय. माझं कार्य जनतेसमोर आहे 24 तास. त्यामुळे मला विश्वास आहे लोक मला पुन्हा एकदा मोठ्या प्रकारे निवडून देतील. दुसऱ्यांदा लोहारी जिल्हा परिषद गटातून सामोरे जात असताना पुन्हा एकदा तुमच्यासोबत मागच्या वेळेला जे उमेदवार होते तेच उमेदवार यावेळेस तुमच्या विरोधात आहेत, मात्र पक्ष बदललेला आहे. एकंदरीत त्याच्याबद्दल काय सांगा? मागच्या निवडणुकीला माझ्या विरोधात निवडणूक लढलेले केके, मी जाग्यावर आहे. त्यांचा हा 5वा पक्ष आहे. आदल्या रात्री राष्ट्रवादीचे उमेदवार ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते कमलावरती गेले. त्यामुळे दलबदलू उमेदवाराला लोक स्वीकारत नाहीत. पोलादपूरचा इतिहास आहे आणि पोलादपूर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तुम्ही 8 वर्षातून याल आणि निवडणुका समोर जाल. आम्ही काहीतरी कार्य केलंय वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आम्ही ते रोज करतो. इथे आम्ही रोज ॲम्ब्युलन्स, माझ्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत. रोज आम्ही ॲम्ब्युलन्सने स्वतःच्या खर्चाने लोकांना जेजेला, केमला, इकडे ठाण्याला, माननीय एकनाथ शिंदे यांच्या हॉस्पिटलला, डेरबनला, या ठिकाणी आम्ही रोज पाठवतो सतत. आणि आम्ही त्याची प्रसिद्धी करत नाही, कारण आमचं हे रोज काम आहे जनतेची सेवा करणं. त्यामुळे प्रसिद्धी करून 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला काम करायला राहिले बाजूला, अशी आमची पद्धत नाही. आणि एवढ्या वर्ष मी एक तर मला प्रसिद्धी आवडत नाही. प्रत्यक्ष काम करायचं, लोकांमध्ये राहून काम करायचं हा माझा स्वभाव आहे. तो लोकांनी अनेक वेळा बघितला आहे. दिग्गज या ठिकाणी निवडणूक लढवून हरले. चंद्रकांत खैरे हरला नाही, त्याचं कारण जनतेशी असणारी माझी नाळ. निवडणुकांची प्रचार सभा परवाच पार पडली. भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांची प्रचार सभा पार पडली. यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्यानं एक टीका सातत्याने करण्यात आली की चंद्रकांत कळंबे जे आहेत ते तिकडचं पार्सल आहे, त्यांना आपण तिकडं पाठवा, अशा प्रकारची टीका सातत्याने आपल्यावर केली जाते. ज्यांनी टीका केली तेच पार्सल आहेत. 2004ला त्यांनी इथं प्रयत्न केला होता प्रभाकर मोरेंना पाडण्याचा, आणि प्रभाकर मोरेंना त्यांनी पाडले आणि ते पार्सल आम्ही मुंबईला पाठवलं. ते तर पार्सल पुन्हा या तालुक्यामध्ये येत आहे. पण हा तालुका शिवसेनेचा आहे, निष्ठावंतांचा आहे. माननीय भरतश्री गोगावले यांनी हा तालुका मजबूत बांधला आहे. हा गड आहे आणि या गडाचा विकास त्यांनी केला. त्याची तटबंदी मजबूत आहे. त्यामुळे असं कोणी उद्या 1 दिवसासाठी येऊन 4 दिवसासाठी मी एका रात्री ताजमहल बांधून देईल अशा वार्ता करणारे आम्ही त्यांना बघितले. ज्यांनी टीका केली आमच्यावरती ते प्रवीणभाऊ दरेकर, त्यांचा मी आदर करतो. त्याला लोकांनी बघितले. गेली 35 वर्ष ते राजकारणात आहेत. तुम्हाला आता ह्या तालुक्याचा मागासलेपण काढायचा आहे, तालुक्याचं दुर्गमपण काढायचं आहे. तुमचे हात कोणी बांधले होते? तुम्ही माननीय मुख्यमंत्री 2014चे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असं लोकांना सांगता. तालुक्यात सुपुत्र आहेत तुम्ही. तर काल तर मी मुलाखत त्यांच्या भाषणात मी थोडंसं ऐकलं की चंद्रकांत खैरेंचा जन्म नव्हता झाला तेव्हा मी इथं आलो होतो. भावना, प्रश्न माझा आहे, खरं आहे ते असेल सुद्धा. पण 1966ला शिवसेना स्थापन, तुमचा बी झाला नसेल कदाचित. माझा जन्म 1970ला झाला आहे. त्यामुळे माझ्या अगोदर शिवसेना स्थापन झालेली आहे. ज्याला वन डे, ज्या दिवशी मला मताचा अधिकार प्राप्त झाला त्या दिवसापासून आता माझं वय 56 चालू आहे. आजपर्यंत मी एका पक्षामध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे. आणि 2004ला या महाशयाने इथं वाढलेली शिवसेना, कष्टाने वाढवलेली शिवसेना, ज्या लोकांची नावं ते काल घेत होते, गंडू मास्तर होतेकर वगैरे, संभाजी साळुंखे, ह्या लोकांनी वाढवलेली शिवसेना यांनी 2004ला गद्दारी करून प्रभाकर मोरेंना पाडले आणि ती शिवसेना पूर्णपणे कॉलेज झाली. आणि हे काही कार्यकर्त्यांना घेऊन मनसेत गेले.
इथले टॉपचे कार्यकर्ते घेऊन मनसेत गेले. त्यावेळेला चंद्रकांत कळंबे उभा राहिला आणि ती शिवसेना आज उभी केली, आज जी दिसते. आणि भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा हा गड अभेद्य आहे. आणि म्हणूनच अनेक वेळा निवडणुका ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या झाल्या, ग्रामपंचायती झाल्या. 42 ग्रामपंचायतीपैकी 35 ते 36 ग्रामपंचायती एकमापी शिवसेना लोक देतात. लोक वेळी नाहीत आणि कुणालाही लोक रोज निवडून देत नाहीत. हो, तुम्हाला का पडावं लागलं मुंबईमध्ये? कारण तुम्ही रोज बदलता भूमिका आणि सेटिंगवरती नाही चालत. जनता लक्षात ठेवत. आज काल तुम्ही जे खालच्या थरावर टीका केली, मला ती अपेक्षा नव्हती. कोणीतरी लिहून दिलं आणि त्याचं वाचलं, ते लोकांना माहिती आहे. त्याचं उत्तर उद्या मतपेटीत लोक देतील. चंद्रकांत कळंबे यांचं सामाजिक कार्य, बहुजन समाजामध्ये असणारं कार्य, हा तालुका नरवीरांचा आहे. आज त्यांनी नरवीरांचं नाव घेऊन टीका केली. भाऊ, तोच मुद्दा आपला आहे की भाऊ तुम्ही प्रवीण दरेकर त्या भूमीत कधी गेले नाहीयेत. तुम्ही तालुक्याचे आहात. मी त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी रवी तानाजी माळुसरे यांचा पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रातले दिग्गज लोक त्या ठिकाणी येतात. अनेक राजकारणी त्या ठिकाणी येतात. प्रवीण भाऊंना कधी उमरट दिसला नाही. मी कुठेतरी आवाज उठवला आणि 5 कोटी आले असं होत नाही. आवाज उठवला का झालं? तुम्ही आवाज अधिवेशनात उठवला, त्याचा पाठपुरावा कोणी केला? तो इतिहास खोलामध्ये जा. आज या ठिकाणी येऊन चांगली व्यवस्थित चाललेलं आहे. भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये 700 कोटीचा विकास झाला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला या तालुक्याची बिकट अवस्था होती. 2021ला जो पूर आला, जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये हा तालुका बेचिराग झाला होता. जवळजवळ शासकीय पंचनामा या तालुक्याचा 500 कोटीचा होता. जो अतिवृष्टीमध्ये डॅमेज झाला तालुका, तो उभा करण्यासाठी प्रवीण दरेकर तुमचं काय योगदान आहे? तुम्ही मुख्यमंत्री जवळ होते, तुम्ही सरकारमध्ये होते, तुम्ही विरोधी पक्ष नेता होते. तुमचं योगदान काय आहे? शेकडो लोक मेली. आज तुम्हाला सुतारवाडीची मुलाखत देत आहे, केमनालची मुलाखत देत आहे. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्ही का त्यांना घर दिली नाही? तुम्ही का त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही? आज कुठेतरी कोणातरी खांद्यावरती घेऊन कुठेतरी इथं कमल फुलवायचंय. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, या तालुक्यातल्या जनतेने धनुष्यबाणाला मतदान केलंय. या तालुक्यातल्या जनतेने हातावरती मतदान केलंय. या तालुक्यातल्या जनतेने घड्याळावर मतदान केलंय. या तालुक्यातल्या जनतेने कब्बशी मतदान केलंय, इंजिनवरती मतदान केलंय, खटारावरती केलंय. कमल ह्या तालुक्यात कोणी नाही बघितलं. मला खात्री आहे कमल या तालुक्यात नाही फुलला. नक्कीच तुमचा आत्मविश्वास खरं तर तुमचा चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. परंतु कळंबे साहेब, आपण जर पाहिलं तर या सभेमध्ये अशीही टीका केली गेली की मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांची जी 5 वर्षाची पंचवार्षिक निवडणुकीचा जो काळ होता पंचवार्षिक मध्ये, तर त्यांनी लोहारे जिल्हा परिषद गटामध्ये एक काम असं दाखवायचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं गेलंय. अशा प्रकारची टीका जाहीर सभातून आपल्यातून केली. त्यांनी सांगितलं एक शाळा दाखवायची म्हणून. आणि शिवाय नरवीर तानाजी मालुसरेच्या ज्या समाधी स्थळ आहे त्या गावातून तुम्ही येता, हा. त्या गावच्या शाळेची देखील दुरावस्था आहे. ज्यांनी या शाळेची दुरुस्ती करू शकत नाही, स्वतःच्या शाळेची दुरुस्ती करू शकत नाही, तर त्या लोकांचा विकास काय करणार? अशा असं आहे. प्रकारची देखील टीका केली. काय झालंय, प्रवीण भाऊचा संपर्क तालुक्यात नाही. बंद काचेतले कार्यकर्ते त्यांना स्किप लिहून देत आहेत. माझं चॅलेंज आहे. ते म्हणले ना मी राजकारण सोडून इलेक्शन लढणार नाही. जिथे त्यांनी भाषण काल केलं त्याच्या पुढे जायचं पार्ल्यामध्ये, तिथे शाळा बनवली चंद्रकांत. तर त्यांचे कार्यकर्ते बगलपच्चे पाठवा तिथं म्हणा. आणि पार्ल्यात ती शाळा बनवली चंद्रकांत, जाऊन ती बघा. लोहारला शाळा बनवली, 50 लाख रुपये खर्च करून शाळा बनवली. 100 वर्षापूर्वीची लोहारमध्ये शाळा आहे. माझ्या उमरटला शाळांचं बांधकाम चालू आहे. 4-5 रूमचं बांधकाम चालू आहे. त्यामुळे जेव्हा शाळेचं बांधकाम चालू असतं तेव्हा मुळे कुठेतरी आपण मंदिरात बसवतो. जाऊन बघावं. चंद्रकांत कळंबे जवळजवळ 25 शाळांना कंपाऊंड लागले. कितीतरी शाळा आपण या ठिकाणी दुरुस्त केलीत. हे महाशय गेले अनेक वर्ष रोजगार नाही, रोजगार आणतो. तुम्हाला कोणी पकडलं? इलेक्शन आले की खोट्या तापा मारायच्या, कुठल्या तरी वेगळ्या पक्षाची शटिंग करून यायचं. असं होत नाही. भावना ते नेते आहेत, त्यांचे कुणी हात धरले? त्यांनी कामं करावी ना. आणि ते बोलतात काय विकास केला. प्रवीण भाऊ, माझं चॅलेंज आहे की खरोखर या तालुक्यातील सुपुत्र असाल. ज्या वेळेला मी तिसऱ्यांदा निवडून गेलो, तुमचा कोतवालचा रस्ता जो तुटला होता, त्या रस्त्याला जिल्हा परिषदेला आम्ही त्या रेवाडीची लोक त्यांनी लावलेली शेती, त्या शेतीतून ती शेती त्यांनी तोडून आम्हाला रस्ता दिला. आज जाऊन बघा, तो रस्ता दिला. भाऊ, तुमचं नाही लोकांनी ऐकलं, चंद्रकांत कळंबेचं ऐकलं. आणि तो माझा उमरट नाही, कोतवाल आहे तुमचं, जिथं जन्म झाला तो.
की तिथल्या लोकांनी रस्ता दिला, तिथला पैसे घेतले नाहीत. रायगड जिल्हा परिषदेतून काल आशीर्वाद पटेल त्या ठिकाणी आले होते, ते उपाध्यक्ष होते. आम्ही दोघांनी व्हिजिट केली. ते माझे मित्र आहेत, त्यांना माहिती माझं कार्य काय आहे ते. म्हणून तुमच्यावर त्यांनी काल जाहीर सभेतून टीका नाही करूच शकत नाहीत ते, कारण माझं काम चंद्रकांत कळमेचं जिल्हा परिषद माझं काम त्यांनी बघितलंय. कोल्हापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी मी जो आवाज उठवतो, जी मी त्या ठिकाणी पद्धत माझी आहे ती बघून ते माझ्यावरती टीका करू शकत नाही. प्रवीण भाऊनी जिल्हा परिषद नाही बघितली. प्रवीण भाऊ सेटिंग मध्ये आलेले आमदार आहे, सेटिंग लावून. आम्ही सेटिंग मध्ये आम्ही जनतेतनं गेलोय. त्यामुळे त्यांचा जो रस्ता आहे भाऊचा, पैठण कोतवाल, हा रस्ता एमडीआर कोणी केला? भाऊने त्यांच्या कालिका माता जी आहे, ते त्यांचं जिथे त्यांचा जन्म झाला, ते देवाचा शपथ घेऊन सांगावे, तो रस्ता ओडीआर होता, तो एमडीआर कोणी केला? आज भाऊने त्यावरती पैसे टाकलेले आहेत, बरेचसे टेबी टाकले आहेत, कोट्यवधी रुपये शासनाच्या वतीने टाकले. तो एमडीआर केला. शासनाचा नियम आहे की आपल्या तालुक्यामध्ये 700 किलोमीटर रस्त्यांची लांबी आहे, जी जिल्हा परिषद मालकीची आहे. जिल्हा परिषदेचं बजेट 100 कोटीचं आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं बजेट 20 कोटीचं आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये 6000 किलोमीटरची लेंथ जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यांची. जिल्हा परिषद त्याचा विकास करू शकत नाही. म्हणून शासनाचा जी आर होता की जो रस्ता 10 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि ज्या रस्त्याला 1000 लोकांची रहदारी आहे, अशा रस्ते शासनाकडे वर्ग करा. मात्र गेले अनेक वर्ष माझ्या तुमच्या चॅनलवर माझे चॅलेंज आहे, अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची युती होती. माननीय तटकरे साहेब आताचे खासदार हे पालकमंत्री होते. त्यांना एकही किलोमीटरची एनओसी जिल्हा परिषदेने मिळालेली नाही. जिल्हा परिषद रस्त्यावरती 1 रुपयाचं काम होत नव्हतं सरकार शासनाच्या वतीने, कारण जिल्हा परिषद रस्त्यावरती एनओसी मिळत नव्हती. ते ठराव ऐतिहासिक चंद्रकांत कळमेने घेतले आणि या तालुक्यातले 500 किलोमीटर रस्त्यापैकी 250 किलोमीटर रस्ते एमडीआर केले. एमडीआर केले म्हणून राज्य सरकारचे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 04 या योजनेतून शासनाच्या बजेटमधून ना भूतो ना भविष्यातून फर्स्ट टाइम सगळ्या रस्त्यावरती जवळजवळ 300 कोटी रुपयाचा निधी पडला. आणि हे रस्ते जे दिसत आहेत तालुक्यामध्ये, त्यामध्ये तुमचा देवपूर ते कोंडवी हा रिंग रोड आहे का? प्रवीण दरेकरला दिसला नाही. त्या ठिकाणी 2 कोटीचा ब्रिज आहे. तुमचा धामणदेवी कोंडवी मारगुल हा रस्ता मोरेवाडीपर्यंत आम्ही गेला आहे. जावं त्या प्रेम दरेकर तिकडे, तिथल्या लोकांना विचारा ह्या रस्त्याची 5 वर्षापूर्वी अवस्था होती, 10 वर्षापूर्वी अवस्था काय होती. त्यांचा स्वतःचा रोड मोरगेल ते उंबळी, ते म्हणतात आम्ही उंबळी केला. कुणीतरी लिहून दिले. आणि कोणी केला उंबळी? मग तुम्ही जर केला तर तुम्ही भूमिपूजन नाही केलं, तुम्ही त्याचं उद्घाटन नाही केलं, तुम्हाला कोणी रोखलं होतं? अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आम्ही केलाय. प्रवीण भाऊंना आत्ता आठवण या तालुक्यात झाली. प्रवीण भाऊन सांगावं की भाऊ, तुमच्या सोबत गेलेले जे कार्यकर्ते आहेत मनसेमध्ये, त्यांची अवस्था काय झाली, ते कुठं आहेत, ते काय जगतायत हे बघितलं की तुम्ही मागे वळून तुम्ही त्यांची पायरी बनवली आणि पक्ष बदलत तुम्ही भाजपपर्यंत पोहोचले. त्या कार्यकर्त्या खऱ्या अर्थानं विचारा. आज तुमच्या गाडीत बसतात, आज तुमच्या कानामध्ये सांगतात, त्यांचं ऐकू नका. खरोखर तुम्हाला विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये तुम्ही आहात. बरेचसे दोघं जणच तुम्ही सत्तेमध्ये आहात. मी त्यांना प्रश्न विचारला होता की काम करा. काम नाही केलं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, ते उद्या कळेल ना. आणि प्रवीण भाऊ सांगावं, या जिथे त्यांनी भाषण केलं लोहारेमध्ये, या एरियामध्ये प्रवीण भाऊने 1 रुपयाचं काम केलं दाखवा सरकारच्या वतीने. स्वतःच्या गावाचा विकास सोडला तर प्रवीण भाऊ ह्या तालुक्यात काही लोक नाहीत, प्रवीण दरेकरावरती प्रेम करणारे लोक नाहीत. आणि राहिला तो केकेचा विषय, तो सौदेबाज माणूस आहे, सौदेबाज माणूस आहे. माझ्याकडे आला होता तो 35 लाख रुपये माझ्या खर्च, मी निवडणूक लढत नाही. आणि माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे. प्रवीण भाऊला खालच्या दर्जावरती तो बोललाय, तटकऱ्यानं खालच्या दर्जावरती तो बोललाय. म्हणतो मी परवा एकदम शांतपणे सांगितलं होतं की प्रवीण भाऊ, मी क्लिप ओपन केली तर तुम्ही त्याचा प्रचार कराल का? तर मी तसं करणार नाही, कारण मी वारकरी आहे, इतिहासात माझा जन्म आहे. ह्या तालुका संस्कारमय आहे. हा तालुका बहुजन समाजाला घेऊन जाणार आहे. आणि समाजामध्ये आम्ही प्रतिष्ठा निर्माण केली, ती आम्ही विकत नाही आणली, कुठून लोकांनी निर्माण करून दिली. त्यामुळं आम्हाला खालच्या लेवलला बोलायचं नाही. जनता दाखवून देईल. माननीय एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे, टीकेला टीकेने उत्तर द्यायचं नाही, टीकेला कामातून उत्तर दिले. आणि प्रत्येक गावात, वाडी, वस्तीमध्ये आम्ही काम केले. त्यामुळे शिवसेनेच्या कामाचा झंझावात तुमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. आणि तो आपण ठामपणे मांडला देखील, कारण आता प्रचार सभा ज्या चालू आहे त्याच्यामध्ये टीका अतिशय पोलादपूर तालुक्याचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण एवढ्या गरमागरम पातळीला तालुक्यात पोलादपूर तालुक्यात देखील पाहिलेलं नाही, आतापर्यंत झालेलं नाहीये.
परंतु चंद्रकांत कळंबे या एकट्या उमेदवाराच्या प्रचारासाठी, त्याच्या विरोधात प्रचारासाठी अनेक दिग्गज ह्या पोलादपूरमध्ये यावे लागले. याच्याकडे सर तुम्ही कसं बघताय? हे दिग्गज बिगज काय नाही, ही शायनिंग आहे. गाडीमध्ये 25 गाड्यांचा तापा लावायचा, आतमध्ये कोण नाही. यांना कोण ओळखतं? यांच्या कार्यकर्त्यांना गावामध्ये त्यांनी सांगावं या तालुक्यामध्ये कोरोनामध्ये किती माणसं मेली, तुमचं योगदान काय. चंद्रकांत कळंबेला 3दा कोरोना झाला. ज्यावेळेला मुंबईमधून लोकांना बाहेर काढले, गावात लोक घेत नव्हते, या वेळेला तुम्ही प्रशासनाला विचारा. मी ते व्हिडिओ केले, माझी ती स्वभाव नाही. त्यावेळेला ती यंत्रणा नव्हतीच. इथं घरामध्ये स्वतःचा मुलाला बाप घेत नव्हता. अशा वेळेला चंद्रकांत कळंबेने स्वतः पहाटे उभं राहून त्यांची कोरोना टेस्ट करून, त्यांना गाडीची व्यवस्था करून, शाळा मंदिरं या ठिकाणी ठेवून, त्यांना स्वतंत्र व्यवस्था देऊन, त्यांना क्वारंटाईन करून, पुन्हा 12 दिवसांनी त्यांना त्यांच्या घरात नेऊन हे केलेलं आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम, त्यावेळेला क्वारंटाईन टेस्ट, कोरोनाची टेस्ट जे व्हायच्या सुरुवातीला 5,000 रुपयाची एक टेस्ट व्हायची. तो टेस्ट करायची पळणं जायचं. आम्ही माझ्या नरवी तानाजी माळुसरी चळवळ ट्रस्टच्या मधून 2-3 लाख रुपये खर्च करून, माननीय भरत गोगावले यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती अशांच्या टेस्ट 5,000 रुपये भरून आम्ही ते केल्या. लोकांनी बघितलं. 2021ला जेव्हा अतिवृष्टी झाली, लोक गाडल्या गेली साखरला, केवणाळला, त्यावेळेला चंद्रकांत कळंबे स्वतःची फौज घेऊन, प्रवीण भाऊनी कलेक्टर त्यावेळेला ज्या होत्या त्यांना विचारा, जिल्ह्याच्या शिवना विचारा, तुमच्या शासनाच्या आलेल्या टीम ज्या होत्या त्यांना त्यांनी विचारावं. ते अजून आहेत सरकारमध्ये, कुठेतरी काम करत असते. चंद्रकांत कळंबे सलाईन लावून लोकांची मडी खांद्यावरती घेऊन नदीमधनं गळ्यापर्यंत पाण्यापर्यंत रात्री रात्री लोकांना काढून वाचवलेले चंद्रकांत कळंबे. आम्ही योद्धा आहे. मी नरव्यांच्या भूमीतला आहे. आम्ही कवड्याच्या माला घालतो. कवड्याच्या मालाचा अर्थ असा आहे की हा शरीर देह जो आहे तो कवडी मोल आहे जनतेसाठी. आम्ही शरीराची पर्वा करत नाही. हे लोकांनी बघितलंय. स्वतःच्या कुटुंबातले आम्ही दागदागिने घाण ठेवून, त्यावेळेला कोण नव्हते, प्रशासन बी तिथं पोहोचलं नव्हतं, त्यावेळेला आम्ही कामं केलेली आहेत. ते लोक विसरले नाहीत, नुसती केली नाहीत. त्या लोकांना पुन्हा आपण उभे केलेत. रस्त्यांची कामं केलीत, पाण्याच्या योजनांची कामं केलीत. लोक पाणी पिलेत. भाऊ जरा नीट माहिती घ्या. कोणतरी दीपावतेकर सांगतोय, त्याची हिस्ट्री बघा. ज्या दीपावती स्तुती करताय तो माझा कार्यकर्ता होता, त्याला खाता नाही आलं. माझा कार्यकर्ता, त्याला मी बनवला, तुम्ही नाही बनवला. तुम्ही सगळे उमेदवार आयात करून घेतलेत. ना तुमचा दीपावतेकर आहे, ना तुमचा केके आहे, ना तुमचा सुरेंद्र जाधव. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री जाऊ, तर तुम्हाला स्वतःचा उमेदवार मला एक दाखवा, स्वतः उभा केलेला. भरत शेटने आज तेव्हा निवडणूक लागल्या, एका सीटमध्ये आमचे 10 इच्छुक उमेदवार होते. 10 जण इच्छुक होते पंचायत समितीला. तुम्हाला उमेदवार मिळाला ना भाऊ, स्वतःचा. तुम्हाला आयात करून घ्यावे लागले. उमेदवारांचं कर्ज फेडण्याची आश्वासन तुम्ही दिली आणि तुम्ही आता 27 तारखेला 8 तारखेला इकडे दिसणार नाही तुम्ही. त्यामुळे माझी विनंती आहे, राजकारण होऊन जाईल. तालुक्याचा विकास करायचा असेल, सत्तेमध्ये आपण एकत्र आहोत. ठीक आहे, निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा. तुम्ही टीका करणार हे साहजिक आहे, कारण टीका केल्याशिवाय मतं होत नाही. परंतु एवढ्या खालच्या लेवलला जाऊन टीका करणं, उद्योगपती भावाला केला, अरे इथला माणूस उद्योगपती होऊ नये, मराठी माणूस. तुम्हीच तर भाषण करून सांगता इथल्या तरुणांनी उद्योग केले पाहिजेत. अरे मग इथला कार्य, इथं जे काय आहे, इथं वाळू आहे, खडी आहे, डबर आहे, कोण वीट धंदा करतोय, कोण मातीचा करतोय, कोण लाकडाचा करतोय, इथं हेच आहे ना. मग माझा जन्माच्या अगोदर तुम्ही शिवसेना आहात. शिवसेना भाजपच्या सत्ता 2 वेळा आल्या, तिसरी सत्ता आहे. तुम्हाला का कोणी अडवलं? तुम्ही कनामिनी एमआयडीसी आणली. मी प्रत्येक इलेक्शनला येताना थापा मारता, मी हे करेल, मी ते करेल, ते करेल, मी ते करेल. कर्ज देऊन उद्धार होत नाही. ते फेडण्यासाठी त्या ठिकाणी उत्पन्न पाहिजे. त्यामुळे काम करा. काम केल्यानंतर जनता तुमच्या पाठीशी आहे. काम करणं हाच अजेंडा एकंदरीतच तुमचा मागील काही वर्षाचा पाहायला मिळतोय. निवडणुकीला आता सामोरं जाते, अवघे काही दिवस बाकी आहेत. तर आज 2 तारीख आहे, 7 तारखेला मतदान होणार आहे. आतापर्यंत तुम्ही मूलभूत सुविधा ह्या पोलादपूर तालुक्यामध्ये पोहोचवल्या. पोलादपूर तालुक्याला भेडसावण्या आणखी काही समस्या आहेत. त्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या यावेळेला व्हिजन काय? कारण मागच्या वेळेला तुम्ही असं एका जाहीर पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की पोलादपूर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज यायला हवं, काही गोष्टी पोलादपूर तालुक्यामध्ये व्हायला हव्या. तर आता या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचं नक्की व्हिजन काय असणार आहे? हाय ना, मी 4थ्यांदा निवडणुकीला समोर जातो. आज मी या तालुक्यामध्ये सिनियर आहे. कमी वयामध्ये 3 वेळा निवडून आलेला मी एकमेव आहे वेगवेगळ्या मतदारसंघात. तालुक्यातल्या 84 गाव, 165 वाड्या मी अगदी उघडून फिरलोय, त्या उघडलंय. माझी गाडीचे टायर झिजले. आज स्वातंत्र्य म्हणून 77 वर्ष झाली.
मोरगेरी भंडारेवाडी, मोरगेरी झोरेवाडी, तिकडे चांदले, बाळमाची, भोपळ्याचा मोरा, ही गावं टोकावरती आहेत. या लोकांच्याकडे कोणी नाही बघितलं. त्या गावातली रस्त्याने नेले, लोकांना ओके प्रवाहामध्ये आणले, त्यांना अजिबात सुविधा नाही, त्यांना पाण्याच्या योजना दिल्या, त्यांना लाईट दिल्या, त्या ठिकाणी शाळा बांधल्या आम्ही. आता भविष्यामध्ये आमचं विजन आहे की मला राजकारण यासाठी करायचं आहे. त्या राजकारणी मला जे स्वप्न आम्ही बघितलंय त्या राजकारणासाठी प्रेम म्हणून साथ द्यावी. चुकीची माणसं घेऊन काय होणार नाही, त्या तालुक्याचा विकास नाही होणार. हे मी बघितलंय, मी अनुभवले स्वतः. अनेक नेत्यांसमोर मी राहिलेलो आहे. भाऊ प्रभाकर मोरेसोबत राहिले, अनंत गीतेसोबत राहिले, भरत सोबत आहे. त्यामुळे आम्ही सगळं बघितलं, आम्ही विजन मानलं. येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये या धरणं जे आहे, सावित्री धरण आहे, हे आपल्या पोलादपूरमध्ये आहे आणि त्याचं पाणी MIDC मध्ये जातं आणि ते पाणी पिण्याचं आहे. आणि त्यामुळं आपल्या या ठिकाणी MIDC होऊ शकत नाही, कारण हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. 36 गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. पर्यावरण संरक्षित आरक्षित केलेली गाव आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल इंडस्ट्री, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन, त्या मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शन होणार नाही. आणि म्हणून हा तालुका एकच स्कोप आहे की हा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याला एक संधी आहे. ते मी या ठिकाणी करतोय. आज कुडपणसारखं गाव प्रवीण दरेकरच्या गावाच्या बाजूला आहे. परवा ते कुडपणला गेले होते, तिथल्या कार्यकर्त्यांनी विचारले, भाऊ 35 वर्षात तुम्हाला कुडपण पहिल्या वेळा दिसले. भाऊने सांगितले, हा मी शाळेत असताना शिकारीला यायचं, इकडे कुडपणला. त्यावेळेला शिकार लोक करायचे. शिकारलाच होते गेलात, ज्या रस्त्याने गेलात तो रस्ता कुठून केला हे नाही विचारलं. तिथं 25 कोटीचा विकास भरत शेट्टी केलाय ते नाही विचारलं. आज तुम्ही जाताय. आमचं म्हणणं आहे की पर्यटनदृष्ट्या या ठिकाणी, मी भाऊंच्या समोर अनेक वेळा बोललोय की आपण एकत्र येऊन आपल्या तालुक्याचा आम्ही अभ्यास केलाय. माझ्याकडे फाईल आहे या तालुक्याला भविष्यात युवा पिढीला आपल्याला काय देत आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर आहे. गावाच्या गावं रिकामी झालीत, घरामध्ये म्हातारी माणसं राहिलेत, घरांचं गावांचं वृद्धाश्रम झालेत, वृद्धाश्रम, वयोवृद्ध माणसं गावामध्ये आहेत. यांना जर बॅक पॅरलने आपल्याला तरुण पिढी करायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. नुसती भाषणं करून निवडणूक आल्या की मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, निवडणूक आल्या की मोठे मोठे भाषणं करायची, केंद्राचं नाव घ्यायचं, राज्याचं नाव घ्यायचं, हम करेंगे, हम त्याव करेंगे, काय नाही करेंगे. आणि काय नाही केलं. तुम्ही या, बसा, जातात, निवडणूक होऊन जाईल, बसा, आमच्यानं व्हिजन घ्या. सरकारमध्ये तुम्ही तिथे ताकद दिली पाहिजे ना. तुम्ही इथे येणार कार्यक्रमाला, मी असं करेल, मी तसं करेल, माझा हा ओळखीचं आहे, माझ्याकडे बँक आहे, माझ्याकडे मुख्यमंत्री आहे. अरे करा ना. जे तुम्हाला काल लिहून दिलं आमच्यावर टीका करण्यासाठी, चांगलं का लिहून दिलं नाही. हे तालुक्यातल्या समस्या लिहून द्यायला पाहिजे ना. ज्या पुलावरती तुम्ही जाताय, ज्या तुर्बकुशीची भाषा करताय, तो पूल भरत शेट्टी बांधला आहे 7 कोटी रुपये खर्च करून. आज ह्या नदीला पूर्णपणे गाळ काढून पोलादपूर शहर पूरमुक्त केलेलं आहे, महाड पूरमुक्त केले, भरत शेट्टी केलं आहे. कारण भरत शेठ गोगावले हा जनतेचा मनातला राजा आहे, जनतेचे दुःख आहे. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खोटी आश्वासने, मिनी इंडस्ट्री आम्ही आणणार आहे, आमका आणणार आहे. अरे बाबा भाऊ अभ्यास कर, इथे मिनी इंडस्ट्री नाही होऊ शकत. इथलं केमिकल कडे सोडणार तुम्ही, तुम्हाला MIDC परमिशन देणार नाही. माझं हे म्हणणं आहे. आमचा येणाऱ्या काळात माननीय मंत्री महोदयांना आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी मिटिंग करून सांगितलंय की पोलादपूर तालुक्यामध्ये धरण आहे, या पाण्यावरती महाडची MIDC चालते. आज मोठी कारखानदारी त्या ठिकाणी आली. जर आमच्या इकडे MIDC होणार नसेल तर आम्हाला 25% पोलादपूर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरीचा अधिकार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. कारण पाणी आमचं तुम्ही पिताय पोलादपूरचं, हे आम्ही त्या ठिकाणी ठेवलंय. दुसरा भाग जो आहे की धरणाच्या कडेला त्यावेळेला हजारो एकर जागा कवडी मोल किमतीमध्ये शासनाने MIDCने घेतलेली आहे, एक्वायर केलेली आहे. ती जागा जी ओलितेच्या बाहेर आहे, ग्रीन झोनच्या जे बाहेर आहे, ती जागा पुन्हा शेतकऱ्यांना लीजवरती त्यांनी द्यावी. म्हणजे आम्ही सामुदायिक शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गायांचं पालन, या सगळ्या कुक्कुटपालन किंवा सामुदायिक शेती त्या ठिकाणी आम्ही करू. आणि इथल्या तरुणांना रोजगार, आधुनिक युगामध्ये आता शेतीला उद्योगाचा दर्जा दिलाय यांच्या सरकारने, त्याच्यावरती बोला ना. आणि ठेकेदार जे भाषा करतायत, भाऊ तुम्ही कामं आणलीत, त्यांनी नवीन दरेकरांनी कामं आणले, थोडीफार कामं त्यांच्या गावाला केली, 10% घेऊन त्याच्या कार्यक्रम नाव सांगू. 10% कार्यक्रम ज्या रामदास कलेवरती टीका करताय, त्यांनी 10% तुमच्या माणसाला पैसे देऊन तुमचे कामं करतायत. तुम्ही टक्केवारीसाठी कामं आली, तुम्हाला माहिती पण नाही कामं तुम्ही कुठे केली ती आणि कोणी केलीत ती, तुम्हाला माहिती नाही तुमची कामं कोण करताय ते.
आणि मग रामदास कळंबे, चंद्रकांत कळंबेचा भाऊ हा ठेकेदार झाला. अरे तो मराठी आहे, हो नाही. तुम्ही कोणाला वाढवताय? तुम्ही ठेकेदार निर्माण करता, त्यांची नाव सांगू आम्ही? ते मराठी आहेत का? ज्यांच्या विरोधात हिंदुत्व म्हणून तुम्ही बोलता, त्यांना इथं वाढवता. मला ते बोलायचं नाही. शेवटी प्रत्येकाचा धंदा आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याचा धंदा आहे, तो करणार. त्याच्यात स्किल आहे, तो करणार. आज चंद्रकांत कळंबे अनेक तरुण, पण इथे दुसरा स्कोपच नाही तरुण रोजगार देण्याचा. मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून विविध योजना येतात, त्या आम्ही कार्यकर्त्यांना देतो. ते कार्यकर्ते काम करतात, त्यातून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. तुमच्या सरकारकडेच पैसे नाही भाऊ. इथे काय बोंबल त्या लोकांना, साध्या लोकांना सांगते पाण्याची योजना बंद आहे, पाणी नाही. तुमच्या सरकारकडे पैसे आहेत का? उदय सामंत यांच्याशी मिटिंग सांगितलंय की पोलादपूर तालुक्यामध्ये धरण आहे, या पाण्यावरती महाडची एमआयडीसी चालते. आज मोठी कारखानदारी त्या ठिकाणी आली. जर आमच्या इकडे एमआयडीसी होणार नसेल तर आम्हाला 25% पोलादपूर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरीचा अधिकार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि पाणी आमचं तुम्ही पिताय पोलादपूरचं, हे आम्ही त्या ठिकाणी ठेवले. दुसरा भाग जो आहे की धरणाच्या कडेला त्यावेळेला हजारो एकर जागा कवडी मोल किमतीमध्ये शासनाने एमआयडीसीने घेतलेली आहे, एक्वायर केलेली आहे. ती जागा जी ओलितेच्या बाहेर आहे, ग्रीन झोनच्या जे बाहेर आहे, ती जागा पुन्हा शेतकऱ्यांना लीजवरती त्यांनी द्यावी. म्हणजे आम्ही सामुदायिक शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गायांचं पालन, या सगळ्या कुक्कुटपालन किंवा सामुदायिक शेती त्या ठिकाणी आम्ही करू. आणि इथल्या तरुणांना रोजगार, आधुनिक युगामध्ये आता शेतीला उद्योगाचा दर्जा दिलाय यांच्या सरकारने. त्याच्यावरती बोला ना. आणि ठेकेदार जी भाषा करतायत, भाऊ तुम्ही कामं आणलीत त्यांनी, नवीन दरेकरांनी कामं आणले, थोडीफार कामं त्यांच्या गावाला केले. 10% घेऊन त्याच्या कार्यक्रम नाव सांगू? 10% कार्यक्रम ज्या रामदास कळंबेवरती टीका करताय, त्यांनी 10% तुमच्या माणसाला पैसे देऊन तुमचे कामं करतायत. तुम्ही टक्केवारीसाठी कामं आली, तुम्हाला माहिती पण नाही कामं तुम्ही कुठे केली ती आणि कोणी केलीत ती, तुम्हाला माहितीही नाही तुमची कामं कोण करताय ते. आणि मग रामदास कळंबे, चंद्रकांत कळंबेचा भाऊ हा ठेकेदार झाला. अरे तो मराठी आहे, हो नाही. तुम्ही कोणाला वाढवताय? तुम्ही ठेकेदार निर्माण करता, त्यांची नाव सांगू आम्ही? ते मराठी आहेत का? ज्यांच्या विरोधात हिंदुत्व म्हणून तुम्ही बोलता, त्यांना इथं वाढवता. मला ते बोलायचं नाही. शेवटी प्रत्येकाचा धंदा आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याचा धंदा आहे, तो करणार. त्याच्यात स्किल आहे, तो करणार. आज चंद्रकांत कळंबे अनेक तरुण, पण इथे दुसरा स्कोपच नाही तरुण रोजगार देण्याचा. मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून विविध योजना येतात, त्या आम्ही कार्यकर्त्यांना देतो. ते कार्यकर्ते काम करतात, त्यातून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. तुमच्या सरकारकडेच पैसे नाही भाऊ. इथे काय बोंबल त्या लोकांना, साध्या लोकांना सांगते पाण्याची योजना बंद आहे, पाणी नाही. तुमच्या सरकारकडे पैसे आहेत का? तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देऊन तुम्ही काय केलं? मी तुमच्या सरकारमधला आहे, उगाच मला तोंड खडा लावू नका, तुम्हाला मी उघडा करेल. नक्कीच आपलं परखड व्यक्तिमत्व हे पूर्ण तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला ज्ञात आहे. निवडणुकीला काही दिवस बाकी आहेत. शेवटी आपण जो विकास कामांचा जो आढावा सांगितलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, नक्कीच तुम्ही या गेल्या 5 वर्षामध्ये नव्हे तर गेल्या 3 टर्ममध्ये जो केला विकासाचा अजेंडा, तुम्ही सांगितलं पर्यटन आहे, इथला जो मूलभूत सुविधा आहे त्यासाठी आपण बहुतांश काम केलेलं आहे. शेवटाकडे जात असताना आपण ज्या मतदारांना आपण सामोरे जातात, कारण लोकशाहीमध्ये मतदार राजा केंद्रबिंदू आहे आणि आपल्या ईव्हीएम मशीनमध्ये त्यांचंच मत फार महत्वाचं आहे. त्या मतदारांना आपण काय आव्हान कराल? हे बघा, हा इथला मतदार धनुष्यबाणावरती गेले 40 वर्ष मतदान करत आलेले आहे. कुणी किती आमिष दाखवली, ती त्याला किती आमिष दाखवली तरी तो त्या मतपेटी गेल्यानंतर त्याला धनुष्यबाणच दिसतो. आणि धनुष्यबाणावरती त्यांनी मत दिल्यामुळं त्यांना विश्वास आहे की धनुष्यबाणाचा मत दिल्यानंतर आपल्याला हक्काने आपला विकास होईल. जी धनुष्यबाणावरती निवडून येणारी लोक आहेत ते आमच्या सुखदुःखात येतील. आणि त्यामुळे इथला मतदार, कुणी काही सांगितलं, किती वल्गना केला, एका दिवसात ताजमहल बांधून देतो, तो होत नाही स्वप्नातला. इथला मतदार शिवसेनेशी बांधील आहे. माननीय मंत्री भरतशेठ गोगावले गोरगरिबांचे कैवारी आहेत, सुखदुःखात सामील जाणार आहेत. ती जात, धर्म, पंथ, पक्ष कोण भेदभाव बघत नाहीत. कोणी त्यांच्या दारात गेला ते दरवाजे 24 तास उघडे असतात आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे इथला मतदार सुज्ञ आहे. तो शिवसेनेच्या 6च्या 6 सीट निवडून देईल. आपण 9 तारखेला निश्चितपणे गुलाल उधळायला सगळ्यांनी या. हेच धन्यवाद कळंबे साहेब. तर हे होते आपल्या कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये पोलादपूर तालुक्यातून रायगड जिल्हा परिषदेवर 3 वेळा निवडून गेलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आज ते चौथ्यांदा सामोरे जात असताना खऱ्या अर्थानं तालुक्याला भेडसावणार असणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, पर्यटनवाढीचा जो काय मुद्दा आहे त्याच्यावर प्रामुख्याने काम करण्याची भूमिका त्यांनी या निवडणुकीमध्ये दाखवलेली आहे.
तर नक्कीच त्यांना या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.